हसते काय होतं काय कशी हसते हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते। तर शुभ सकाळ सगळ्यांना। आज आहे संडे आणि तरी सुद्धा आज मी लवकर उठलीये। लवकर म्हणजे मी 8 वाजता उठलीये, मग एक्सरसाइज केली आणि त्याच्यानंतर मग आता आज नाश्त्याला सँडविच बनवायचंय म्हणून कटिंग करून ठेवलंय। तर ते पण दाखवते। आज मी सँडविच बनवणार आहे आणि त्याची प्रोसेस पण दाखवणार आहे। मला येतं की नाही ते बघा। आणि नेहाने आय थिंक देवपूजा केली आहे, सो त्याचा धूपचा धूर दिसतोय, तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही। हा तर मग दीदी आली बिस्किट घेऊन ना। कोणाला आणलं? सगळ्यांना आणलं। आणि सँडविच साठी हे नव्हतं, मायोनीज वगैरे नव्हतं थोडस, तर ते पण घेऊन आली आहे। बरंच काय काय घेऊन आली आहे। मायोनीज इकडे आहे आणि बाकी पण काय काय आणलंय। तर आज मी सँडविच बनवणार आहे आणि मी बोलली ना मी कटिंग करून ठेवले, तर आता मी फ्रेश होणार आहे। आणि हो अजून एक सांगते, आम्ही हा फ्रीज घेतला नवीन, कसा आहे मला ते सांगा, मग तुम्हाला दाखवते। छान असं फ्रीज आहे, मला तर खूप आवडला। कारण की आम्ही अगोदर जिथे राहत होतो तिथे तर फ्रीज होता, पण इकडे आल्यापासून फ्रीज घेतला नव्हता, कारण तिकडचा फ्रीज तिथेच ठेवून आलो आहे। आणि इथे आल्यापासून इथे आम्ही 3rd फ्लोअरला राहतो, तर खालून वरती फ्रीज आणणं अवघड होतं, तर म्हणून मध्ये भरपूर दिवस गेले। आणि त्याच्यानंतर आता फायनली गरजच पडायला लागली, म्हणून कारण आता उन्हाळा पण येतोय, मध्ये थंडीमध्ये तर काही गरज पडली नाही। आणि आम्ही पण घरात जास्त नसतो, तसं दीदी आणि नेहा दिवसभर ऑफिसला असते, प्रिन्स डे केअरला असतो आणि मी शूटसाठी वगैरे बाहेर असते, तर एवढी काही गरज पडायची नाही। पण म्हटलं तर लागतं कधी कधी, तर त्यासाठी आता घेतलंय फ्रीज। तर हा असा माझा फेवरेट कलर आणलाय, पर्पल कलर घेतलाय। तर चला आता मी फ्रेश होते आणि त्याच्यानंतर ना सँडविच बनवणार आहे। तर यामध्ये मी अगोदर ऑनियन कट करून टाकलेला, त्यानंतर टोमॅटो कट केला, मग कोथिंबीर कट केली आणि मग हे टाकलंय मायोनीज, केचप टाकलाय आणि रेड सॉस टाकलाय। तर आता हे मिक्स करून घेणार आहे। आणि इकडे मी काकडी कटिंग करायची राहिली, कारण ती दीदीने उशिरा आणली, म्हणून आता मी काकडी कट करणार आणि त्याच्यानंतर मग फ्रेश व्हायला जाणार आहे। तर मी आंघोळीचं पाणी उतरवलंय, पण मला काही आंघोळीला जाऊ देत नाहीत, कारण ह्यांची प्रोसेस चालूच आहे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तू आंघोळीला जा, आम्ही प्रोसेस करून घेतो, पण माझा ब्लॉग नाही म्हणून नाही मी जाणार। थांबा मी तुम्हाला दाखवते आता। तर इकडे आता ब्रेड, एक मिनिट, तर आता इकडे नेहा ब्रेड रोस्ट करतेय। हे पण ऑइल का टाकतेय? तूप नाही आवडत? नाही बटर मध्ये नाही आवडत, छान नाही लागत का? हा तर इकडे ऑइल टाकून करते ही। तर अदर टाइम तर मी तूप टाकूनच करायची, पण त्याचा स्मेल ना खूप जास्त खराब येतो आणि नाही ऍडमिट होती, त्याच्यामुळे तिच्या हाताला इकडे असं बँडेज लावलेलं आहे। हसते काय होतं काय कशी हसते तर कर बाई पटकन, एक तरी कर म्हणजे मी आंघोळीला तरी जाईल। हा इथं भरपूर करून ठेवलंय, तिथे देऊ का मग तुला? तर इकडे नेहाने ब्रेड रोस्ट करून दिले होते आणि इकडे मी मिक्स केलं होतं जे पण काय होतं ते। तर ते ब्रेडवर असं एका साईडने टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावर चीज टाकते दीदी, आणि ते परत आता हे दुसरे ब्रेड त्याच्यावर ठेवून मग परत तव्यावर टाकून गरम करणार। तसं तर ओव्हन पण आहे, पण ओव्हन साठी जो पिन असतो ना असा मोठा 3 पिन नाही, खूप मोठा, तर हा वाला पिन 16 हा, तर तो नाही आमच्याकडे, म्हणून मग आम्ही तव्यावरच करणार आहे। जेव्हा ते आणेल तेव्हा त्यात करणार। तर आता अशा प्रकारे हे असं पूर्ण तयार होणार आहे आणि मी चालले आंघोळीला, कारण खूप जास्त उशीर झाला, माझं पाणी पूर्ण थंड पडलं असणार। तर आता मी फ्रेश झाली आहे आणि आज संडे असल्यामुळे मी हेअर वॉश पण केलाय, पण माझे केस खूप जास्त विरळ होत चालले आहे, कारण खूप गळतायत। तर काहीतरी तुमच्याकडे औषध असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आता वेळ झाली आहे नाश्ता करायची, आणि हा मार खाऊन बसलाय, मी एवढं मारलंय त्याला, कसा बघा कसं सुजलंय, त्याला हेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे। मार खायचं तुला? कसं करतोय प्लीज? पदली मार खातो ना, पण हसायचं काही सोडत नाही। तर चला आता मी नाश्ता करते, खूप जास्त भूक लागली। बाबू तू काय खाल्लं नाश्त्याला? तू काय खाल्लं नाश्त्याला? माझ्याकडे बघून सांग, इकडे बघून सांग, तू नाश्त्याला काय खाल्लं? का नाही माहिती?
सँडविच कोणी खाल्लं? खूप जास्त फोटो बोलतोय बघा, मला नाही माहिती. आणि सँडविच कोणी खाल्लं तर मीच खाल्लं. तर चला तर मी माझ्यासाठी ठेवलंय. बाकी दीदीने ते तर नाही, दीदी नाही पण नेहा गेली ऑफिसला आणि मी एकटीच राहिली आहे. तर हा माझा नाश्ता आहे. थांबा मी टेस्ट करून सांगते कसं आहे. मस्त आहे, खूप भारी आहे. बाय बाय. तर तुम्हाला आपला हा सँडविच ब्लॉग कसा वाटला आणि मला सँडविच जमलं की नाही, तुमच्याकडे सुद्धा याच प्रकारे सँडविच बनवतात का, हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर चला बाय बाय.